मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। हा अध्याय सर्व इच्छा पूर्ण करणारा आहे। जर तुम्ही तुमच्या देवाजवळ बसून हा अध्याय ऐकत आहोत तर एक तेलाचा दिवा, एक तुपाचा दिवा लावा, 2 अगरबत्ती लावा, एक पाण्याची बाटली ठेवा आणि त्या पाण्यात थोडी जी रक्षा 2 अगरबत्ती चालू आहे त्यातली थोडी रक्षा राख त्या पाण्यात टाका। ते पाणी आपल्या घरात शिंपडा। जो कोणी व्यक्ती आजारी असेल त्याला प्यायला द्या। 7 दिवसातच त्याचा कॅन्सर सारखे मोठे आजारपणे, बीपी, शुगर, सर्व जे आजारपणा असेल तो सर्व आजारपणा कमी होऊन त्याला चांगला रोग म्हणजे जो काही आजारपणा नाहीसा होऊन तो चांगले धष्टपुष्ट होतील आणि स्वस्थ राहतील। तर ते एवढं पाणी पॉवरफुल राहतं। तर हे शिवलीला अमृताचं 11वा अध्यायचं पाणी त्यांना नक्की प्यायला द्या। आणि जर तुम्ही स्वयंपाक करत आहोत तेव्हा पण हा व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल, देवपूजा करत आहोत तेव्हा पण हा व्हिडिओ लावून दिला तरी पण चालेल। असा हा शिवलीला अमृताचा अध्याय हा सतत 7 दिवस ऐकल्याने भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करतात। साक्षात शिव हे परब्रह्म हे आणि जो कोणी गळ्यात रुद्राक्ष घालतो, कपाळी त्रिपुंडी भस्म धारण करतो आणि मुखामध्ये शिवनाम घेतो, त्याच्या मुखामध्ये जो शिवनाम घेतो त्याचे तिथेच मुख तीर्थस्थान 12 ज्योतिर्लिंगांचे पुण्यफळाची प्राप्ती होते आणि त्रिवेणी संगमात स्नान केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। गंगा, यमुना, सरस्वती या तिघी त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते। म्हणून गळ्यात रुद्राक्ष सर्वांनी धारण करावा असे शिवपुराणामध्ये सांगितलेले आहे। तर आणि बेलाच्या वृक्षाखाली जो कोणी पाणी टाकतो आणि ते पाणी आपल्या डोक्यावर सिंचन केलं, लावलं, कपाळी लावलं तरी पण त्याला 12 ज्योतिर्लिंग तीर्थाचे पुण्यफळाची प्राप्ती होते। बेलाच्या झाडाखाली ब्राह्मणाला खिरीचे दान जर दिले तर यक्ष जे अश्वयज्ञ आहे त्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। रुद्र अभिषेकाचे 1000 रुद्र अभिषेकाचे केल्याचे पुण्यफळ आपल्याला मिळते। आणि बेलाच्या झाडाखाली लांब वातीचा जर दिवा लावला तर आपल्याला लक्ष्मीची प्राप्ती होते। ज्याच्यावर खूप काही मोठे कर्ज आहे, ज्याचे लग्न जुळत नाहीये, काही कामात यश कीर्ती म्हणजे येत नाहीये, तर तुम्ही बेलाच्या झाडाखाली रोज दिवा लावा। तिथे बेलाच्या झाडाखाली महालक्ष्मी 24 तास विराजमान राहते। आणि वडाच्या झाडाखाली जर कर्ज झालंय, कर्ज तुमचं संपतच नाहीये, कर्जच फिटत नाहीये, तिथे बडकेश्वर या महादेवाच्या नावाने दिवा लावा तर तुमचे हळूहळू कर्ज सुद्धा दूर होईल आणि अखंड सौभाग्याची पण प्राप्ती होईल। असा हा अध्याय आहे। याच्याने दीर्घ आयुष्य मिळते। ज्याचा मृत्यूकाल जवळ आलेला आहे, जो खूप आजारी आहे, तर त्याचे हे कसे पण असो संकट ते दूरच राहते। तुम्ही हा अध्याय संपूर्णपणे ऐका आणि मग मला सांगा। एक वेश्या महानंदा, एक वेश्याची कथा आणि कुकुट आणि मरकट, एक कोंबडा आणि माकडची कथा आहे। तर मागच्या जन्मी त्यांनी शिवपूजन केले होते, त्यांना आता उत्तम प्रजा राजाचा जन्म मिळाला आहे। म्हणून ही कथा तुम्ही शेवटपर्यंत ऐका, खूप छान आहे, तुम्हाला ऐकायला पण चांगलं वाटेल। 7 वर्षाच्या मुलाची कथा आहे। त्याचा मृत्यूकाल जवळ आलेला होता, पण त्याने हा अध्याय फक्त ऐकला तर त्याचे मृत्यूकाल सुद्धा दूर झाले। म्हणून हा अध्याय सर्वांनी ऐकण्याचे करावे। श्री गणेशाय नमो नमः। कोणी चॅनलला नवीन आलं असेल लाल बटनवर सबस्क्राईब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स करा। आणि हा मित्रांनो शालिनी भक्तिसागर, हे शालिनी भक्तिसागर चॅनल पण माझंच आहे। ते चॅनल तुम्ही सर्च करा आणि शिव महापुराण कथा अगदी स्पष्ट भाषेत मराठीमध्ये चालू आहे। आता तिथे 8 अध्याय झाले आहेत, 8वा भाग आहे। तर पहिल्यापासून संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला शिव महापुराण कथाचे अगदी छान आणि तुम्हाला समजमध्ये येईल आणि खूप काही उपाय आणि काय काय सांगितलेले 24,000 मंत्रांचा शिव महापुराण शालिनी भक्तिसागरवर चालू आहे। तर असं बोला स्पीकरवर जाऊन, शालिनी भक्तिसागर शिव महापुराण संपूर्ण व्हिडिओ तुमच्या सोबत येऊन जातील। शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराण हिंदी, विष्णू पुराण हिंदी, देवी भागवत पुराण मराठी आणि पवित्र गणेश पुराण मराठी आणि आता मराठीत येतं शिव महापुराण चालू आहे। तर आणि शिवलीला अमृताचे 1 ते 15 अध्याय तिकडे भेटून जातील, 1 ते 51 अध्याय स्वामी समर्थाचे भेटून जातील। तर तुम्ही तिकडे जाऊन शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला तिथे 18 पुराणांचं सर्व ज्ञान तुम्हाला तिथं मिळेल। आता हे 6वं पुराण तिथं चालू आहे, तर अजून 12 पुराणं शालिनी भक्तिसागरवर येणार आहेत, तर ते चॅनलला सबस्क्राईब करा। श्री गणेशाय नमो नमः। भद्रसेन राजाची कथा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय। ओम नमः शिवाय अशी प्रार्थना करून शिवलीलाचे अमृत प्राशन करताना सर्वच भक्तांना अतिशय आनंद प्राप्त होत असतो। म्हणून जे नर शिवपूजनामध्ये दंग होऊन राहत असतात ते नर श्रेष्ठ होत असतात। आणि शिवपूजनामध्ये रुद्राक्षांचे वेगळे असे महत्त्व आहे, कारण जो कोणी 1000 रुद्राक्ष शरीरावर धारण करतो तो स्वतः शंकर रूप होत असतो। त्याच्या केवळ दर्शनाने अनेक जण तरतात। 16 रुद्राक्ष नेहमी हातात बांधावे, एक रुद्राक्ष जटेत बांधावा, त्यावरून रोज स्नान करावे, म्हणजे त्या व्यक्तीला त्रिवेणी संगमात स्नान केल्याचे पुण्य मिळते।
12 रुद्राक्ष आपल्या हाताच्या मनगटात बांधावे, गळ्यात 32 रुद्राक्ष बांधावे, जटेभोवती 24, 6 रुद्राक्ष कानात बांधावे, म्हणजे तो नर संपूर्ण निर्दोष होत असतो. 108 रुद्राक्षांची माळ नेहमी गळ्यात घालावी. एकमुखी रुद्राक्षांची मनोभावे नित्य पूजा करणारा अतिशय भाग्यवंत होतो. पंचमुखी, 6मुखी, 8मुखी, 14मुखी असलेला रुद्राक्ष लक्ष्मी देणारा असतो. रुद्राक्ष मनाने रोजच्या रोज जप केलेला प्रत्येक मंत्र यशस्वी होतो. अशा भगवान शंकराच्या आवडत्या रुद्राक्षांच्या महिमा फार मोठा आहे. सुंदर, पतिव्रता, गोड बोलणारी स्त्री जर पूर्वजन्मीची पुण्य संचय असेल तरच एखाद्या व्यक्तीला पत्नी म्हणून लाभते. श्रीमंत, विद्वान आणि गुणी मुलगा पूर्वजन्मीची पुण्य संचय असेल तरच प्राप्त होत असत. तसे सर्वज्ञानी, कृपावंत, तपाचरणी आणि शिवभक्त असा गुरु, हुशार, अढळ, निष्ठा व श्रद्धा ठेवणार, उदार असं शिष्य, समाशील असणारा पुढारी सारे नेहमी पूर्व पुण्यानेच लाभत असतात. सांगणाराकडे पूर्ण लक्ष देऊन ऐकणारा श्रोता, उदार असा यजमान, कुलीन, श्रेष्ठ घराण्यात जन्म, सुंदर, सुडोल आणि आरोग्य शरीर संपन्न हे पूर्व पुण्यानेच प्राप्त होत असते. फार वर्षापूर्वी काश्मीरमध्ये भद्रसेन नावाचा एक राजा राज्य करीत होता. त्याच्या दरबारामध्ये एक अतिशय हुशार व चतुर प्रधान होता. राजा व प्रधान दोघे अतिशय सद्गुणी होते. दोघांची भगवान शंकरावर अतिशय भक्ती होती, श्रद्धा होती. भद्रसेन राजाला आणि प्रधानाला शंकराची आराधना केल्यानंतरच पुत्र झाले. राजपुत्राचे नाव होते सुधर्मा आणि प्रधान पुत्राचे नाव होते तारा. दोघेही बालपणापासून आपल्या वडिलांप्रमाणे शिवभक्त होते, त्यामुळे ते एकमेकांचे मित्र बनले. लहानपणापासून त्यांची वैराग्यवृत्ती दिसून येत होती. दोघे कुमार 5 वर्षांचे. त्यांच्या माता आणि दासी त्यांना उत्तम वस्त्रणे स्वतंत्रचे अलंकार घालीत अत्तरे लावित असत, पण दोन्ही कुमार ते सर्व काढून फेकून देत असत. आपल्या सर्व अंगाला भस्मपासून रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घालीत असत. एका बाजूला एकांतात एकटे बसून शिवस्मरण करणे त्यांना फार आवडत असे. प्रधान आणि राजा दोघे आपल्या मुलांचे असे वागणे पाहून फार आश्चर्यचकित होते. त्यांना वस्त्रे आभूरणे का आवडत नाही, त्यांना काही केल्या समजेना. त्यांच्या अंगाचे भस्म पुसून त्यांना चांगली वस्त्रे बडबडीत नेसवली, अनेक उत्तम दागदागिने घातले, तर हे कुमार सर्व आपल्या अंगावरून उतरून ब्राह्मणांना दान करून टाकीत असे. राजाने दोघांना शिक्षा करून पाहिले, मारून पाहिले, दोघांना एकमेकांपासून दूर ठेवले. दोघे आपल्या व्रत सोडित नसत, शिवस्मरण सतत चालू ठेवीत असत. राजा आणि प्रधान दोघे अतिशय चिंतातूर झाले होते. एके दिवशी पराशर ऋषी आपल्या सर्व गोतवळासह काश्मीरला आले. पराशर ऋषी ज्ञानाचे खूप श्रेष्ठ होते, त्रिकालज्ञानी असे होते. श्रेष्ठ अशा वशिष्ठ मुनींचे नातू होते. त्यांच्या काळात यज्ञ कार्यात राक्षस अडथळे आणि त्यांनी राक्षस शस्त्र केले होते. पूर्वी ज्याप्रमाणे माणसे सर्वत्र वावरतात त्याप्रमाणे सगळीकडे मोठ्या प्रमाणात राक्षस वावरत होते. त्यांच्या सानिध्यात आलेल्या सर्व प्राणी मात्रांना त्रास देत होते. म्हणून यज्ञ करून पराशर ऋषीने सर्व राक्षसाचा नाश केला. जन्मजय राजाने सर्पयज्ञ चालवत असताना ज्याप्रमाणे अस्तिक ऋषींमध्ये पडून तो थांबवला आणि सर्पकुळाचा नाश होऊ दिला नाही, त्याप्रमाणे पुलिस मुनी पराशर ऋषींच्या राक्षस शस्त्राच्या मध्ये पडले. म्हणून पराशर ऋषींचा राक्षस यज्ञ थांबला. त्यामुळे रावण, कुंभकर्ण वगैरे सारेच राक्षस वाचले. ब्रह्मदेवा राग करून जेव्हा विश्वामित्रांनी आपली प्रतिसृष्टी निर्माण केली होती तेव्हा पराशर ऋषींनी त्या बलाढ्य पतिव्रतेला अतिशय जर्जर केले होते. असे श्रेष्ठ ऋषी आता भद्रसेनाच्या राज्यात आले. पराशर ऋषींच्या नातू शब योगेंद्री भद्रसेन राजा कुलगुरू होता. ऋषी आपल्या नगरात आल्याची बातमी करतात राजा व प्रधान धावत त्यांना सामोरे गेले. ऋषींची आता सांग पूजा करून सर्वांना वस्त्रंकार देऊन मोठ्या मानाने आपल्या घरात आणले. नंतर राजाने पराशर ऋषींना नमस्कार केला व म्हटले, मुनिराज, आमचे दोन्ही पुत्र या वयात एकदम विरसक्त आहेत. त्यांना चांगले अलंकार का आवडते? रुद्राक्ष आणि भस्म लेपन मात्र अतिशय आवडते. दोघे नेहमी एकांतात बसतात, दांडगाई अजिबात करीत नाही. राजविलास दोघांनाही आवडत नाही. अशा हत्तीच्या सजवलेल्या सुंदर अशा अंबारी तळटीत बसायला आवडत नाही. अशा तऱ्हेने वीर सक्तीने शिवभक्ती केली तर मग आमच्यानंतर पुढे राज्य कसे करतील याची आम्हाला फार काळजी पडली आहे. तेवढ्यात राजा आणि प्रधानांचे ते दोन्ही कुमार तेथे आले. पराशर गुरूंनी त्यांच्याकडे टक लावून पाहिले. तळपडणाऱ्या चंद्रसूर्याप्रमाणे दोघे खूप तेजस्वी दिसत होते. पराशर ऋषींनी दोघांना आपल्या जवळ घेतले. तर राजाला म्हणाले, दोघे असे वीरसक्त आणि शिवभक्त काय तुला सांगतो ते. फार वर्षापूर्वी या काश्मीर देशातच नंदीग्राम नावाचे एक फार मोठे शहर होते. त्या नगरात महानंदा नावाची एक वेश्या राहत होती. महानंदा दिसायला अतिशय सुंदर होती. प्रत्यक्ष मधून सुद्धा तिला पण वेळा अशी तिची काया खूप नाजूक, अतिशय डोलदार. तिची आईने भाऊ दोघं जण असे तिच्याजवळ राहत असत. तिची हिरी माणिक लावून बनवलेली शय्या, सुंदर सजवलेला पलंग, त्यावर अत्यंत मुलायम राजशय्या चंद्राच्या किरणासारखा अतिशय शीतल प्रकाशावर सांडलेला अशी सुंदर होती. तिचे गाई गोटे गुराणे गच्च भरले होते. दारात उत्तम प्रतीची हत्ती झुलत. तिच्या गायनाने किन्नर चुका स्वस्त होऊन बसत होते. तिची नित्यकला पाहून सर राजेमाना डोलावून दाद देत असे. तिच्याशी एकदा तरी रतिक्रीडा करायला मिळावी, तिचा सहवास थोडा वेळ का होईना मिळावा यासाठी मोठे राजे लोक तिच्या दारी टिष्टत बसत असत. महानंदा वेश्या असूनही अतिशय पतिव्रता होती. तिची एकदा तिने एका पुरुषाला शब्द दिला की त्याचा एक दिवस पुरा होईपर्यंत ती प्रत्यक्ष इंद्रालाही वश होणे शक्य होत असे. भगवान शंकराची निसीम भक्त होती. तिचा स्वभाव अतिशय दानशूर आणि खूप उदार असा. आता सोमवार, प्रदोष, शिवरात्री व्रते ती नेहमीपणापासून करीत असे. नियमितपणाने करीत असे. ती आपल्या घरी अन्नछत्र चालवित असे. रोज लक्ष बिलोपत्रांनी ती शंकराची पूजा करीत असे. ब्राह्मणांकडून शंकरावर अभिषेक करीत असे. दारी आलेला जे काही मागेल ते महानंद त्याला देत असे. श्रावण मासात कोटीलिंग करून घेत असे. या महानंदे आपल्या घरी एक कोंबडा आणि माकड पाळले होते. त्यांच्या गळ्यात सुद्धा रुद्राक्ष माळा घालून ती त्यांना नित्य करायला शिकवित असे. तिची जी नित्य शाळा केली होती त्यात तिने सुंदर
सुंदर शिवलिंग स्थापले होते. दोघांना ती नेहमी शिवासमोर बांधून ठेवत असे. ब्राह्मण पुराण सांगत त्यावेळी लक्ष देऊन ऐकत असत. मग त्यानंतर महानंद त्या दोघांना सोडून देत असत. आपण स्वतः बाण अर्पून शंकरासमोर नित्य करीत असे. कुकुट व मरकट या दोघांनाही कौतुकाने नाचायला लावत असे. त्यांच्या दोघांच्याही गळ्यावर कपाळावरती प्रेमाने नित्य निमित्तपणे भस्म चर्चित असे. याप्रमाणे महानंदी बरोबर या दोन्ही प्राण्यांनाही आपोआप शुभजन घडत होते. एक दिवस सदाशिव स्वतः महानंदीचे सत्व बघण्यासाठी तिच्या पतिव्रतेची परीक्षा घेण्यासाठी नंदीगाम ग्रावी आले. यासाठी त्यांनी रूप बदलले आणि सौदागराच्या वेश धारण करून शंकर महानंदीच्या घरी सौदागराच्या रूपातील शंकराचे रूप पाहून महानंद अगदी पार वेळावली. त्याने सौदागराला घरात बोलवले. सौदागराच्या आदराने चौकशी करून त्याला आपल्या वत्सकावर प्रेमाने हात धरून बसवले. सौदागराच्या एका हातात एक अतिशय बहुमूल्य सुंदर अशी रत्नकंकण होती. ते इतके तेजस्वती की वस्तू पृथ्वीवर तयार झाली नाही. कोणाही पाहणाऱ्याच्या लक्षात येत होते. महानंद त्या कंकणाकडे पाहत होती. तिच्या मनातील भावना बरोबर सौदागरूपी शंकरांनी ते कंकण काढून तिच्या हातात घातले. त्याबरोबर ती अतिशय आश्चर्यहर्ष झाल्याने म्हणाली, तुम्ही मला पुतिमोलाचे कंकण दिले आहे. मी 32 लक्षांनी पद्मिनी. मी तुमचा 3 दिवसासाठी स्वीकार केला. आता 3 दिवस फक्त तुमचीच आहे. तुम्ही असेपर्यंत 3 दिवस मी अन्य कुणाकडे अजिबात लक्ष न देता पतिव्रते सांभाळे. सौदागर तिला हो म्हणाला. मग त्याने आपल्या जवळील तेजस्वी दिवेलिंग काढले. समोर ठेवले. लिंग पातात जय जय चंद्रमुनी असे म्हणून महानंदा बदनात पुदनात स्मरणात दंगून गेले. या लिंगावरून कोटी कंकणे ओळून टाकत असे तिला वाटले. सौदागर तिला म्हणाला, महानंदा लिंग म्हणजे माझा प्राण आहे. तेव्हा तू अतिशय नीट जपून सांभाळले पाहिजे. जर हे भगले किंवा जळाले तर मी अग्नीमध्ये प्रवेश करेन. तेव्हा तू हे अतिशय नीट जपून ठेव. महानंदाने अतिशय काळजीपूर्वक आपल्या नित्यशाळेत सौदागराचे दिव्य लिंग असे नेऊन ठेवले आणि ते अत्यंत लाडेवाळपणे सौदागराला म्हणे, स्वामी 3 दिवस जसे आपल्यासाठी शरीराचे आरक्षण केले तसेच दिव्यलिंग अगदी सुरक्षित ठिकाणी ठेवीन. हे पहा माझ्या नित्यशाळेला तेथे माझे रक्षक कुकुट व मरकट आहेत. ते सांभाळतील. हे लिंग आणि महानंदा दोघे मनसकावर झोपले. तेवढ्या तिची परीक्षा पाहण्यासाठी शंकराने अग्नीला महानंदेच्या नित्यशाळेत आग लावण्याची आज्ञा केली. नित्यशाळेला आग लागली. सगळीकडे आग आग आरडाओरडा सुरू झाली. धावपळ सुरू झाली. शेजारचे लोक धावत नित्यशाळेपाशी येऊ लागले. सौदागराने अत्यंत सुखात गाळा झोपलेल्या महानंदेला हलवून उठवले. सांगितले, महानंदा जागी हो. आपल्या घरात कुठेतरी आग लागली. महानंदा जागी झाली. पाहते तर काय आपल्या घरातूनच आगीच्या ज्वाळा निघत आहे. तिने पाहिले आपल्या नित्यशाळेलाच आग लागली. हे तिच्या लक्षात आले. तशा आगीत तिने नित्यशाळेच्या शिल्ली कोंबड्या आणि माकड यांचे डोळे सोडले. पटकन ती रानात पळून गेली. अग्नीने सर्व नित्यशाळा पूर्णपणे जाळून टाकली. मगच तो शांत झाला. सौदागराने महानंदाला विचारले, महानंदी माझे दिव्यलिंग सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेस ना? तू ते मी सांगितल्याप्रमाणे व्यवस्थित ठेवले आहेस ना? हा प्रश्न ऐकताच महानंदा अतिशय घाबरली. तिने आता सौदागराचे दिव्यलिंग नित्यशाळेतच ठेवले. तिला आता चांगलेच आठवले. ती एकदम शोक करू लागली. सौदागराचे दिव्यलिंग आता आपण नित्यशाळेतच ठेवले होते आणि ती आता एकदम शोक करू लागली. सौदागर म्हणाला, आज दुसरा दिवस आहे. माझे आत्मलिंग जाऊन भस्म झाले आणि मी तुला आधीच सांगितले होते की जर या लिंगाला काही झाले तरी मी अग्नीमध्ये प्रवेश करीन. आता तुझ्या चुकीकरता मी प्राण देतो असे म्हणून त्याने गावाबाहेर मोठी चिता पेटवली. धडधड पेटलेल्या अग्नीला प्रदक्षिणा घातल्या. ओम नमः शिवाय असे म्हणून सौदागरूपी शंकरांनी अग्नीत उडी टाकली. महाआनंद अतिशय व्यतीत अंतकरणाने सर्व पाहत होती. सौदागराने अग्नीत उडी टाकल्यावर तिने मनात निश्चय केला की मी 3 दिवसासाठी या सौदागराला स्वीकारले होते. म्हणजे 3 दिवसासाठी मी त्याची पत्नीच होती. तेव्हा पती निधनानंतर पत्नीने सगमन करावे हा शास्त्रार्थ असा विचार करून मग गावातील ब्राह्मणांना आपली सरसंपत्ती दान केली. अश्वशाळा, हत्ती, घर इत्यादी सगळ्यांचे दान केले. मग स्नान करून महानंदाने आपल्या सरांगावर भस्म लावले. रुद्राक्षांच्या माळा गळ्यात घातल्या. हरसाम सदाशिव साम या नावाचे ध्यान करत तिने ही अग्नीत उडी टाकली. अशा रीतीने महानंदा सौदागरवर सती गेली. त्याबरोबर इतका वेळ धडणारा अगदी एकदम शांत झाला आणि क्षितिजावर एखादा सूर्य उगवा तसे भगवान शंकर त्या अग्नीमधून प्रकट झाले. मस्तकावर धारण केलेला जटाचा भार, कपाळावरचा तिसरा नेत्र लाल लालून चमकणारा, माथ्यावर धारण केलेला अतिशय शीतल असे गंगेचे जुजूर वाहणारे पाणी, मस्तकावर विलसणारी शांतपणे प्रकाशणारी चंद्राची कोणी, नीळकंठ हातात नेहमीचा त्रिशूळ, सर्वांगावर भस्माचे लेपन, वाघाचे कातळे नेसून हत्तीचे कातळे आपल्या अंगावर पांघरून घेतले म्हणून गळ्यात असंख्य नरमुंड्याचे हार घातले. सर्वांगावर साप खेळवणारे अतिशय तेजस्वी शंकर अग्नीतून बाहेर आले आणि आपल्या 10 हातांनी त्यांनी अग्नीमध्ये उडी टाकलेल्या महानंदेला चेंडूप्रमाणे अगदी वरच्या वजले. भगवान शंकर महानंदेला म्हणाले, महानंदा सौदागराच्या रूपाने मीच तुझी परीक्षा घेतली. तू त्यात पूर्ण खरी उतरलीस. तुझी पतिव्रती आणि तुझी माझ्यावरची भक्ती यावर मी खूप प्रसन्न झालोय. तेव्हा हवे तेवर माग. तेव्हा महानंदा म्हणाली, महादेवा या सर्व नंदीगाम नगराचा आपण उद्धार करावा आणि मला आपल्या पायाजवळ कायमचे स्थान द्या. शंकरांनी तिला तथास्तु म्हटले. तिला शिवलोके नेण्यासाठी आपल्या शिवगणाने युक्त असे दिव्य विमान त्याच ठिकाणी बोलावून घेतले. मग नगरातील सर्व प्राणी मात्रांचा आई आणि भाऊ यांना बरोबर घेऊन महानंदा विमानात बसली. अशा तऱ्हेने नंदीगाम गावातील सर्वांना शिवचरणाची प्राप्ती महानंदेमुळे झाली. जेथे कधी कोणता रोग नाही, कसले दुःख नाही, ताणभूक सध्या लागत नाही. काम, क्रोध, दुःख, धंदा याच्या जात साधे पाणी अमृतासारखे गोड असते. अतिशय जेथे इच्छा येईल त्याचा लाभ होतो. अशा कधी नाश न पावणाऱ्या ठिकाणी सतीपतीवर अशा महानंदीला स्थान मिळाले. महानंदीची गोष्ट ऐकून भद्रसेन राजा म्हणाला, हे मुनीवर आपण मला महानंदीची गोष्ट सांगितली चांगले झाले, पण आमच्या मुलाच्या वागण्याबद्दल नाही सांगितले काही. पराशर ऋषी गोष्ट सांगता सांगता म्हणाले, राजा भद्रसेना हे तुमचे 2 पुत्र म्हणजे मागच्या जन्मेचे महानंदीने पाळलेले कुक्कुट व माकड आहेत. त्यांनी त्या जन्मी केलेल्या शिवपूजनामुळे त्यांना राजपुत्र आणि प्रधानपुत्र उत्तम जन्म मिळाले आणि खूप वर्ष राज्यातील प्रजेला शिवभजनात लावतील, तुमचा उद्धार करतील. या ऐकल्यावर राजा व प्रधान दोघी
पराशर ऋषींना भक्तिपूर्वक साष्टांग नमस्कार घालून म्हणाले, गुरुदेव आम्ही धन्य झालो आहोत, अशा सुपुत्राचे आम्ही जनक आहोत. आता याचा आम्हाला खरोखर अभिमान वाटतो. आपण त्याच्या मागील जन्माची कथा आम्हाला ऐकवलीत, पण त्यांचा भविष्यकाळ काय आहे, पुढे किती वर्ष राज्य करतील, त्यांचे भविष्य काय, हे किती वर्ष आयुष्य आहे हे कृपा करून आम्हाला सांगावे. आम्हाला एकुलते एक पुत्र असल्याने सगळा जीव यांच्यातच गुंतलेला राहतो. मग पुन्हा एकदा पराशर ऋषी थोडा वेळ ध्यान लावून बसले, स्वस्थ बसले. ऋषींना असे बसलेले पाहून राजा म्हणाला, ऋषीवर आपण शांत काय, आमच्या मुलाचे भविष्य काय, जे असेल ते ऐकण्याची तयारी आहे. नंतर गंभीर आवाजात पराशर ऋषी म्हणाले, राजा मी सांगतो ते ऐकून सरळ सभा लगेच दुःख सागरात बुडाल याची मला पूर्ण कल्पना आहे, पण मला कळणारी सत्य गोष्ट सांगणे मला भाग आहे. खोटे सांगितले राजा ज्ञानास कमीपणा येईल, माझ्या साधनेत दोष लागेल आणि सत्य तेच सांगितले पाहिजे. ऋषीवर्य आपण आम्हाला स्पष्ट सांगावे अशी आमची विनंती आहे. भद्रसेन राजा म्हणाला, राजा तुझ्या मुलाला आता 12 वर्ष पूर्ण झाली आहेत आणि त्याच्या विधिलिखिताप्रमाणे आजपासून 7व्या दिवशीच याच वेळेला तो मरण पावेल, मृत्यूगंड आहे. पराशर ऋषी उद्गारले. हे वचन ऐकताच राजा भद्रसेन बेशुद्ध पडून गेला. आपल्या मुलाचे असे मरण पावेल असं ऐकून जो पिता ऐकेल तो बेशुद्धच पडेल, म्हणून भद्रसेन राजा बेशुद्ध पडला. सर्वांची अंतकरणे शोकाने अतिशय विदीर्ण झाली. अंतपुराणात राणी वशात तर आकाशाला फाडून टाकेल. राणी बी आक्रोश करू लागली. त्या मुलाची आई जोरजोराने रडू लागली की माझ्या मुलाचे मरण आजपासून 7व्या दिवशीच आहे, म्हणून ती राणी सुद्धा जोरजोराने रडू लागली. पराशर ऋषींनी राजाला सावध केले. सावध झाल्यावर राजाने विचारले, ऋषीवर यावर उपाय आहे का, असेल तर मला सांगा, मी तो करीन. राजाचे रुदन ऐकून पराशर ऋषी उपदेश करू लागले, हे नृपश्रेष्ठा, अरे तू धीर सोडलास तर पजने काय करायचे. नृपश्रेष्ठा तू असा धीर सोडू नकोस. ही पंचमहाभूते नव्हती ज्यावेळी चंद्र सूर्य नव्हती, सारी माया नव्हती, त्यावेळी ब्रह्मांड सर्व फक्त शिवाने व्यापलेले होते. त्यांच्या हुंकारातून ब्रह्म म्हणून जागृत अवस्था आली, ध्वनी म्हणजेच माया निर्माण झाली. तसेच अविश्वास आपणास दिसणारे त्रिविध अंक शिवाच्या इच्छेने निर्माण झाले. त्याने आपल्या सतोषाने विष्णू, राजाशाने ब्रह्मदेव, तमाशाने रुद्र निर्माण केला. नंतर त्याने ब्रह्मदेवाला सृष्टी निर्माण करायला सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मला त्याचे काही ज्ञान नाही, मी अज्ञानी आहे, म्हणून आपण मला उपदेश करून त्या संबंधीचे ज्ञान द्यावे. मग शंकरांनी त्यांना 4 वेदांचा उपदेश केला आणि 4 वेदांचे सार म्हणजे हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय रुद्र अध्याय आहे असे सांगितले. या अध्यायात स्वयं शिव आहे, प्रत्यक्ष मीच आहे. मी सांगितलेल्या ज्ञानाहून अगदी श्रेष्ठ ज्ञान आहे, दुसरीकडे हा अध्याय कुठेही नाही. हा रुद्र अध्याय आहे, प्रत्यक्ष मीच आहे, साक्षात हर साम सदा शिवच आहे असे स्वतः शिवशंकराने, महेशाने, महादेवाने सांगितले आहे. जो कोणी हा रुद्र अध्याय मनापासून अत्यंत भक्तिभावाने वाचतात किंवा ऐकतात त्याच्या दर्शन घेतल्याने इतर व्यक्ती सुद्धा उद्धारून जातात. मग ब्रह्मदेवांनी प्रत्यक्ष शंकराकडून घेतलेल्या आपल्या 7 मानसुपुत्रांना हा रुद्र सांगितला. तेथून अत्यंत तपस्वी ज्ञानी श्रेष्ठ ऋषींच्या मुखातून हा पृथ्वी तलावावर आलेला आहे. जो या अध्यायाचे अत्यंत मनापासून पारायण करतो त्यांच्या दर्शनाने तीर्थसुद्धा अधिक पावन होतात. स्वर्गातले देवाशा व्यक्तींचे दर्शन घ्यायला अत्यंत आतुर होता. असा रुद्रमहिमा हा रुद्रमहिमा ज्यावेळी फार वाढला होता त्या यमपुरीमध्ये फार सोच पडली होती. यमदूतांना पृथ्वीवर काही काम उरले नाही. अशा तऱ्हेने यमपुरी सोच झाली तर स्वर्गाचे काही खरे नाही, कारण येथे भयंकर गर्दी होईल. त्यामधून देवतांनी आव्हान निर्माण होऊ शकेल, म्हणून पृथ्वीवर स्थिती तशीच राहण्यासाठी मग यमाने अभक्तीला नास्तिकतेला पृथ्वीवर पाठवले. तिच्या सांगण्यावरून या अध्यायावर येथील कुतुकवादी वाद घालू लागले. अभक्तीने नास्तिकतेने लोकांच्या मनातील मत्सर वाढला. त्यामुळे काही लोक शिवाचा द्वेष करू लागले, अति महानरकात जाऊन पडले. यमाने सेवकांना सांगितले, जो कोणी शंकराचा थोडा सुद्धा द्वेष करत असेल त्यांचे आयुष्य कमी करा आणि त्यांना सारखा खूप त्रास द्या, नरकामध्ये टाका. जे कोणी शिव मोठा, विष्णू लहान, विष्णू मोठा, शंकर लहान, शंकर भेदाभेद करत असतील मागे पुढे न पाहता त्यांना पण खुशाल नरकात घाला. ज्यांना रुद्र अध्याय अजिबात आवडत नाही त्यांना खुशाल कुंभी पाकात फेका आणि या रुद्र अध्यायाची मनापासून भक्तिभावाने पारायण करणाऱ्याचे आणि वाचन करणाऱ्याचे आणि ऐकणाऱ्याचे आयुष्य वाढवा. म्हणून हे राजा आता नियमितपणाने तू रुद्राची पारायण कर. शिवावर अभिषेकाची सतत धार धर, म्हणजे तुझे येणारे संकट एकदम टळेल. आपल्या इथं शतगटाची स्थापना कर. दिव्य वृक्षाची पाणी आणून घटातील सर्व पाणी मंत्राने पवित्र कर. त्या पाण्याने तुझ्या पुत्राला स्नान घाल. रोज रुद्र अध्यायाची 10,000 आवर्तने कर. याप्रमाणे सतत 7 दिवस आवर्तने कर. जो कोणी सतत 7 दिवस पारायण करतो तो आजारी व्यक्ती सुद्धा तो आजारपणा नाहीसा होऊन एकदम टवटवीत आणि टकटकीत होतो असे हा अध्यायात स्वतः शिवाने सांगितलेले आहे. साक्षात शिव या अध्यायात अवतरलेले आहे. म्हणून जो कोणी या अध्यायाचे सतत 7 दिवस पारायण करतो त्याचे दीर्घ आयुष्य होतं. जो कोणी ऐकतो, कोणाला सांगतो त्याचे सुद्धा दीर्घ आयुष्य होते. म्हणून तुझे संकट एकदम टळेल. तू सतत 7 दिवस ऐक, म्हणजे तुझे संकट एकदम टळेल. भद्रसेन राजाने अत्यंत नम्रतेने पराशर ऋषींचे पाय धरले आणि म्हणाले, मुनिराज आपण ऋषीश्रेष्ठ आहात. काळ, मृत्यू, भय आणि शोक यापासून तुमच्यासारख्या गुरुशिवाय माझे कोण रक्षण करणार. तुम्हीच मला संकट निवारण्यासंबंधी मार्ग
मार्गदर्शन केले पाहिजे तेव्हा मी ताबडतोब करतो, पण आपण आचार्य होऊन माझा हा अभिषेक व 10,000 आवर्तने करावी ही प्रार्थना आहे, तेव्हा तुम्हीच मुख्य आचार्य होऊन काम करावे. तुमच्याबरोबर ऋषीमुनी आहेत, सांगाल तेवढे आणखी बोलावून आणतो. आपण लगेचच प्रारंभ करावा. मग राजा भद्रसेनाने 1000 ब्राह्मणांना बोलवले. सर्व ब्राह्मण उत्तम प्रकारचे शिवभक्त होते, विद्वान होते, सदाचारी होते. परधन परस्त्री यांच्याविषयी त्यांच्या मनात मुळीच आसक्ती नव्हती. पापाचा पैसा मिळवणारे मुळीच नव्हते. आकाशातून भरगाव वेगाने जाणारा सूर्याचा रथ सुद्धा शाप देऊन थांबवू शकतील असे तप सामर्थ्य प्रत्यक्ष या ऋषीमध्ये होते. ज्ञानाला प्रत्यक्ष शंकराला कैलासावर खेचून आणतील असा त्यांचा प्रभाव होता. असे 1000 ब्राह्मण आल्यानंतर 1000 घटांची पराशर मुनींनी तेथे स्थापना केली. तीर्थक्षेत्राचे अत्यंत पवित्र नद्याचे पाणी त्यात भरून ठेवले. शुभ अशी आंब्याची ताजी पाणी प्रत्येक घटामध्ये घातली. सर्व तयारी पूर्ण होताच रुद्रघोष सुरू झाला. शिवनामाचा गजर सारखा रात्रंदिवस 7 दिवस चालू होता. अशा तऱ्हेने पूर्ण झाल्यावर 7व्या दिवशी पूर्वी वर्तवलेल्या भविष्याप्रमाणे यमराज बाळ सुधर्माचे प्राण घेण्यासाठी भद्रसेन राजाच्या घरी आले. मृत्यू वेळ आली. सुधर्म बेशुद्ध होऊन पडला. हृदयाचे स्पंदन थांबले. एक घटका संपली. राजा भद्रसेन पुत्राची अवस्था पाहून मनात अतिशय व्याकुळ झाला. नंतर पराशर ऋषींनी स्थापन केलेल्या पवित्र घटातले रुद्रदक बाळाच्या अंगावर शिंपले. त्याबरोबर बाळ हळूहळू शुद्धीवर आले. त्याने आपले डोळे उघडून पाहिले. अतिशय आनंदामुळे भद्रसेनाच्या डोळ्यातून आनंदाश्रू गळू लागले. सुधर्म उठून बसला. तेव्हा पराशर मुनीने राजाला म्हणाले, आपण जिंकलो. बाळाची मृत्यूवेळ टळून गेली. पहा, तो उठून बसला. मग त्यांनी सुधर्माला विचारले, काय घडले बाळा? तुला आठवतं का? तू बेशुद्ध का झाला होता? तुला काही आठवतं का? सुधर्माला पराशर ऋषींनी विचारले, तुला काही आठवतं का? तू बेशुद्ध का झाला होता? हो, चांगले आठवतं आहे. नवे ते दृश्य अजून सुद्धा माझ्या डोळ्यापुढे फिरत आहे आणि दिसत आहे. एक भयंकर पुरुष होता. माझ्या जवळ आला. त्याचे लांब लांब सोळे तोंडाबाहेर आले होते. त्याचे डोळे अग्नीसारखे लाल होते. जटा वर बांधल्या होत्या. कपाळाला शेंदूर फासला होता. तो माझ्या अगदी जवळ आला. माझ्या हाताच्या दंडाला धरले. असा हा भयंकर पुरुष मला धरून नेत होता. तेवढ्या 4 अत्यंत तेजस्वी पुरुष तेथे धावत आले. त्यांनी बाघांबर नेसलेले होते. अंगाला भस्म फासले होते. त्यांच्या हातात लखलखीत शस्त्रे होती. त्यांनी मला त्या भयंकर पुरुषापासून सोडवले आणि त्या भयंकर पुरुषाला पकडून मारत मारत घेऊन गेले. सुधर्म राजपुत्राने सांगितलेले शंकराचे रुद्र महात्म्याची प्रचिती सर्वांनी पाहिली. त्याबरोबर राजा भद्रसेनासह सर्वांनी शंकराचा जय जयकार केला आणि सर्व ब्राह्मणांना लोटांगण घातले. स्वर्गातून देवांनी दृश्य पाहून सर्वांना पुष्टवृत्ती केली. मंगलवाद्य वाजू लागली. नंतर भद्रसेनाने पुन्हा एक होम केला. अतिशय आनंदाने अनेक उत्तम ते वस्तू ब्राह्मणांना अर्पण केला. सर्वांना उत्तम पंचपक्वान्नांचे जेवण घातले. भांडार उघडून मनसोक्त दान देऊन यालेले सर्व याचक तृप्त केले. त्याच वेळी दुधात साखर पडावी आणि सोन्याला सुगंध यावा, त्याप्रमाणे आणखी एक फार मोठा सुयोग आला. देवर्षी नारद त्यावेळी अचानक होऊन मंडपात अवतरले. त्यांना तेथे आलेले बघताच कुंडातून प्रत्यक्ष अगदी त्यांच्या दर्शनासाठी बाहेर आला. पराशर ऋषी, भद्रसेन राजा यांच्यासह नारद मुनींनी अत्यंत आदराने नमस्कार केला. राजाने व सर्व नारद मुनींनी षोडोपचारे पूजा केली. नारद मुनी म्हणाले, मी स्वर्गातून पृथ्वीवर येता येता वाटेमध्ये शंकराचे 4 दूत पाहिले. मृत्यूला ते आपल्याबरोबर बांधून नेत होते. मी चौकशी केली तेव्हा मला समजले की राजा, तुझ्या पुत्राचे मरण चुकले आहे. ते मृत्यूला तुझ्या पुत्राचाच मृत्यू बांधून नेत होते. रुद्रानुष्ठान करून तू फार धन्य झाला आहेस. तुझ्या पुत्राच्या रक्षणासाठी शिवाने वीरभद्राला पाठवले. माझ्या देखतच त्याने स्वतः मृत्यूला विचारले, कोणाच्या आज्ञेने तू भद्रसेन राजाच्या मुलाचे प्राण आणलेस? त्याला तर आणखी 10,000 वर्षाचे आयुष्य होते. तो सार्वभौम राजा होईल. शिवमहिमा तुला माहीत नाही का? तुझी मर्यादा सोडून असे वागलास का? तेव्हा मृत्यूने उत्तर दिले, क्षमा करावी मला महाराज, पण मी नेहमीप्रमाणे आपल्याकडे असलेली महाराज भद्रसेनाची पत्रिका वाचून पाहिली होती. त्यामध्ये स्पष्टपणे 12व्या वर्षी त्याला गंडांतर होते. तर माझ्या प्रत्यक्ष पाहण्यात आले, म्हणून माझ्या हातून अपराध झाला. मग त्याच्या हातून घडलेल्या त्या अपराधामुळे अत्यंत कष्टी झालेले यमाने शंकराचे स्तवन केले. न कळत आपल्या हातून अपराध झाला त्याबद्दल क्षमा करावे असे पुन्हा पुन्हा विनवले. नारदाच्या अशा तऱ्हेचे बोलणे ऐकून भद्रसेन राजाने अत्यंत लीनतेने भक्तिभावाने पुन्हा लोटांगण घातले. मुलाच्या मृत्यू टळलेले झालेले अतिशय आनंद पित्त आणखी 1000 रुद्र करून मोठा उत्सव केला. अशा तऱ्हेने 100 रुद्र केले की तो पुरुष शतायुष्य होतो आणि रुद्र महात्म्याचा अध्याय वाचला की तो माणूस शिवरूप होऊन जातो. तो ते जन्म मरण्याच्या फेऱ्यामधून मुक्त होतो. नंतर नारद मुनी गुप्त झाले. भद्रसेन राजाने अपार दक्षिणा देऊन आपल्या गुरुला संतुष्ट केले. नंतरच अत्यंत आदराने त्यांना निरोप दिला. हे आख्यान जे वाचतील त्यांना अतिशय दीर्घायुष्य, उत्तम सद्गुणी संतती लाभेल. ब्राह्मणांना 1000 गायी दान दिल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होईल. 1000 रुद्र अभिषेकाची प्राप्ती होईल. आणि हा अध्याय वाचला म्हणजे त्या माणसाला 1000 रुद्र अभिषेकाचे पुण्य मिळेल. महापापे त्याची चटकन नाहीशी होतील. हा अध्याय जर दिवसातून 3 वेळा वाचला तर आलेली त्याची मोठी मोठी भयानक
मृत्यूगंड आणि संकटे दूर होतील. दिवसातून 3 वेळा वाचावा. या कलयुगात तर शिवकीर्तनाचा महिमा विशेष मोठा आहे. पुढे भद्रसेन राजाने सुधर्मपुत्राला आपले राज्य दिले, तारकाला राज्याचे प्रधानपद दिले आणि प्रधानांचा वानप्रस्ताव स्वीकार करण्यासाठी तप करण्यासाठी वनात निघून गेला. शंकरांनी आपले दिव्य विमान पाठवून त्या दोघांना स्वर्गात नेले. ते दोघे शेवटी विष्णू आणि ब्रह्मदेव यांच्या राज्यात काही दिवस राहून शेवटी शिव स्वरूपात विलीन झाले. हा 11वा अध्याय म्हणजे प्रत्यक्ष 11 रुद्र आहेत. हा अध्याय भक्तिभावाने ऐकला म्हणजे 11 रुद्र प्रसन्न होता, मनामध्ये इच्छिलेले फळ प्राप्त होते. मृत्युंजय जप, रुद्रानुष्ठान जे कोणी करतात त्यांना कसल्याही प्रकारची ग्रहपीडा, पिशाचपीडा, रोगपीडा बाधत नाही. जो या अध्यायाला खोटे हाय कुत्सितपणे म्हणेल तो अतिशय अल्पायुष्य होईल. अशा माणसाची संगती कधी धरू नये. त्याला कायमचे वाईट टाकावे. विष खाणाऱ्याच्या पंक्तीला बसून जेवले तर जेवणाऱ्याला मृत्यू येणार, म्हणून असा नास्तिकेची संगत अजिबात धरू नये. सर्व शिवलीला अमृत वाचणे ज्यांना अजिबात शक्य नसेल त्यांनी एक रुद्राचा अध्याय जरी वाचावा. या अध्यायाचे पारायण करणाऱ्याला 1000 रुद्र अभिषेक केल्याचे पुण्य मिळते. त्याच्या घरी नेहमी अतिशय आनंद भरलेला असतो. दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते, अखंड सौभाग्याची प्राप्ती होते. धन, संपदा, सुख, समृद्धी, यश, कीर्ती, विजय जे जिथे जातील तिथे विजय मिळेल. असे ही शिवलीला अमृताचा 11वा अध्याय एवढा पॉवरफुल आहे. तर हा 11वा अध्याय असा आहे मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा शिवलीला अमृताचा 11वा अध्याय आवडला असेल. आवडल्यास एक लाईक करा. कुठून कोणत्या गावाहून माझा व्हिडिओ ऐकत आहोत कमेंट्समध्ये नक्की करा. जय श्री महाकाल तरी करा. जय श्री महाकाल केल्याने महाकाल आपली रक्षा करतात. आणि शालिनी भक्तिसागरवर बी अशाच सुंदर कथा शालिनी भक्तिसागरवर शिव महापुराणाच्या मराठी शुद्ध मराठीत चालू आहे. तर शालिनी भक्तिसागर चॅनल सर्च करा आणि शिव महापुराण कथा, पौण्यमयी पावनमयी कथा ऐकून आपले कान तृप्त करा आणि आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करा. अतिशय खूप सुंदर छोटे छोटे उपाय शुद्ध मराठी भाषेमध्ये आहे. 12 ज्योतिर्लिंगांची स्थापना कशी करायची आहे, कोणते शिवलिंगाची स्थापना सर्वात जास्त कलियुगामध्ये महत्त्वाची आहे, बेलाची झाडाची पूजा कशी करायची, नैवेद्य शिवाचे कसे ग्रहण करायचे, खूप छान कथा तिकडे आहेत. सतीखंड, रुद्राक्ष, 1 तर 14 रुद्राक्षांचा महिमा कसा काय आहे आणि 1 तर 25 अध्याय महादेवाचे संपूर्ण शालिनी भक्तिसागरवर येणार आहेत. तर शालिनी भक्तिसागर चॅनलला सबस्क्राईब करा. जय श्री महाकाल.